नका दिघे साहेबांचा छळ करण्याचा प्रयत्न केला। दिघे साहेबांचं नाव पुढे येणाऱ्या पिढीमध्ये कसं पुढे चालू राहणार नाही याचा प्रयत्न त्या मातोश्रींनी केला। त्यांच्या उंबरठ्यावर उभा राहणारा शिष्य कसा होऊ शकतो धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाण्यातील जनतेला माहित आहे। आणि त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि त्या मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जेव्हा फोटो लागला तो आमच्यासारखा कार्यकर्ता आमच्यासारखा शिवसैनिक सुखायला काही नाही आम्हाला मिळालं तरी चालेल, आमच्या शिंदे साहेबांनी आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा फोटो त्या मंत्रालयात लावला। हा प्रत्येक शिवसैनिकाचा आनंद होता। हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी जेव्हा शिवसेना पक्षाचे बॅनर्स बनले जातात, शिवसेना पक्षाचे कार्यक्रम होतात, त्यावेळी आमच्या ठाण्याच्या दिघे साहेबांचे फोटो अख्ख्या महाराष्ट्रावर रोज लावले जातात। आमच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे आणि आमच्या दृष्टीने जे दिघे साहेबांचा शिष्य शिंदे साहेब म्हणून जे म्हणाले जातात आणि त्यांचे सहकारी म्हणून आम्ही जे म्हणतो, आज आमचा अभिमानाने आमची छाती फुलून जाते। राजन विचारे, आज तू काय आरोप करताय? माझ्यावर आरोप केला जातो की नरेश मस्के काँग्रेसमध्ये जाणार होतो, मी इतके दिवस गप्पा बसलो, त्याचं उत्तर दिलं नाही। काय वय वर्ष रवींद्र फाटक या ठिकाणी आहेत साक्षीदार, काय वय वर्ष होतं नरेश मस्केचं? 24 ते 25 वर्षाचा नरेश मस्के। काय राजकीय प्रगल्भता? राणे साहेबांनी निर्णय घेतला, राणे साहेब कोकणाचे होते, आम्ही सर्वजण राणे साहेबांवरती प्रेम करायचो, जसं मी राज साहेबांवर प्रेम करायचो तसं राणे साहेबांवर प्रेम करायचो, वाटलं मनाला, पण तो निर्णय कोणी घेतला नव्हता। या माणसाने त्याचा भाऊ केला, स्वतःची लिडरशिप एस्टॅब्लिश करायची होती आणि म्हणून बुंबाबुंब सुद्धा यांनीच केली। आणि हा मला कोण घेऊन जाणार, परत घेऊन जाणार माझ्या एरियातून? माझ्या एरियात असाही काल आला होता, 300 रुपयांनी 10 माणसं घेतलेली बरोबर, एरियातली 3 माणसं। हा काय माझ्या एरियात आम्हाला बरोबर घेऊन जाणार? आणि हेही सांगतो त्याचा एक दुसरा साथीदार जितेंद्र आव्हाड, ठाण्यामध्ये त्याची काय त्याची इमेज आहे तुम्हाला सगळ्याला माहित आहे। ठाण्याचं राजकारण जितेंद्र आव्हाडच्या सल्ल्यावर करणार जो जितेंद्र आव्हाड धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावाने बोट मोडतो। मी सोडावर ताड्यातून, आणि जितेंद्र आव्हाड तुला पॅन घालता येत नव्हती, तू तिथे येऊन बसत होता, तुला त्या जमीन घोटाळ्यातून दिघे साहेबांनी बाहेर काढला आणि तू ताड्यातून त्यांना सोडवलं। शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे पुतळे जाळले त्यांनी, त्यांच्या प्रतिमेला काळे फासलं, तो या राजनीतीचा सल्लागार। तर त्यांनी एक कबूल केलं कालच्या भाषणामध्ये की शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला की नरेश मस्के यांना काँग्रेसमध्ये जाऊ देऊ नका, वय वर्ष 25। जेव्हा शरद पवार साहेब नरेश मस्केसाठी फोन करत असतील तर 25व्या वर्षीय नरेश मस्केची काय व्हॅल्यू आहे? आता तर वय वर्ष 53। तू मान्य केलं 25व्या वर्षी पण शरद पवारांना माझ्यासाठी फोन करायला लागत होते। पण जितेंद्र आव्हाडला मी हेही सांगतो, ज्या दिवशी सुभाष भोईरांनी राजीनामा दिला त्या दिवशी तू मला भेटायला आला होता, अजितदादांनी मला फोन केला, त्यांच्या फोनवरनं राज्यपाल नियुक्त आमदार करतो, तू आमच्या राष्ट्रवादीत ये। त्या जितेंद्रनी हे सांगायला विसरला की अजितदादांना जाहीरपणे सांगितलं, साहेब मी शिवसैनिक आहे, मी न फुटणारा शिवसैनिक आहे, तुमच्यासारखे राज्यपाल नियुक्त आमदार बिमदार मला काही गरज नाही, मी शिवसेना कदापि सोडणार नाही। त्याला साथीदार, त्याला पुरावा नजीब मुल्ला होता। आणि ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड सांगतो नरेश मस्केला मी घरी घेऊन गेलो शनिवार विश्रांतीला, तो जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरे साहेबांनी मला फोन केला, त्याला मी भेटायला गेलो केवळ माझ्यासोबत नजीब मुल्ला माझा मित्र होता म्हणून। तू कोण आला तुझ्यासाठी तुझ्या बरोबर जायला? अशा पद्धतीने चुकीच्या बातम्या पसरवण्याचं काम करतायत। परंतु माझ्या